इकडे बघा दोघी अरे जास्त नाही खाऊ किलो किती नालायक आहे, किती नालायक आहे. त्याच्यावर ती साडी कबुली नाही याने घेऊन दिली, याने दुकानात बसून घराकडे आणायचं नाही. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर. आज तर आम्ही सर्व छान मस्त तयार होऊन निघालेलो आहोत रक्षाबंधन साजरी. काही हो सर्वच घ्यायचं आहे, राखी घ्यायची आहे, पेढा घ्यायचा आहे. सर्वात आधी आम्ही वर्धेच्या मार्केटमध्ये जाऊ आणि मग जाऊ गजाननगरमध्ये, पुन्हा नंतर जाऊ मग बोरगावमध्ये आणि नंतर जाऊ परसोडीला. एवढं सर्व आज आम्हाला टार्गेट पूर्ण करायचं आहे. तर निघालेलो आम्ही देवळीवरून आणि काही कारणामुळे मी रक्षाबंधनच्या दिवशी रक्षाबंधन साजरी नाही करू शकली. त्याच्यामुळे मग आता आज आम्ही छान मस्त रक्षाबंधन करणार आहोत एकाच दिवशी सर्व ठिकाणी जाऊन. बघू कसं पॉसिबल, म्हणजे पॉसिबल तर होणारच, पण किती वेळ लागणार किती नाही. कारण आम्ही काल विचार करून ठेवला की सकाळीच निघायचं, म्हणजे 10 वाजेपर्यंत सर्व इकडलं वर्धेतलं करून परसोडीला चाललं जायचं. म्हणून मग पटापट करायचं असं ठरवलेलं होतं, पण ते काही झालेलं नाही आहे. आता किती वाजले? 12 वाजले. 12 वाजले. तर आता 2 वाजेपर्यंत तरी आमचं झालं पाहिजे सर्व काही. तर बघ, मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे ना, तिथेच तर भरपूर वेळ होऊन जाते. आणि त्या दिवशी शानूनी राखी बांधली होती याला समर्थला, पण म्हणजे माहिती नाही का बरं ते चिडचिड खूप करत होता आणि बिलकुल राखी बांधू देत नव्हता. आज बघू राखी बांधू देते की नाही. तर मी ताईंना सांगितलं त्यांना दोघांना छान मस्त तयार करून ठेवा म्हणून. बघू काय होते. तर आपल्या तिथं पण ते छान मस्त राख्या भेटते नाक्यावर सुद्धा चांगला. हो, कारण मार्केटमध्ये भरपूर वेळ होते आणि मोठी गाडून नेणं म्हणजे मोठी गाडी तिथे मार्केटमध्ये नेणं म्हणजे हेच आहे, विनाकारणचंच आहे. त्याच्यामुळे आता नाक्यावर छान भेटते आणि सर्वच काही भेटून जाते आमच्या तिकडे. इच्छा तिथे सर्व काही भेटून जाते, तर तिथूनच घेऊ. आता पोचलेलो जाऊ आम्ही सावंगी काय सावंगीमध्ये. तर काकूला वगैरे मी कालच फोन करून सांगितलेलं, कारण पोरं मग घरी राहत नाही ना, ते मग त्यांच्या कामी चालले जाते. त्यांचे खूप फोन होते, कधी येते. पण काही कारणं असतात ना छोटे मोठे, त्याच्यामुळे नाही जाऊ शकले मी. आता पहिले ना मी राखीला दिवाळीत तर जायला मिळणारच, पण राखीला पण गेली ना तर 2-3 दिवस तर राहूनच जात होती. कारण 3 घरं आहे तिथे, तर 3 घरी मुक्काम, पुन्हा त्यांचे पाहुणचार हे ते होऊन जात होते. पण आता कसं आहे, आता शान्वीची शाळा असल्यामुळे शाळेत जेव्हापासून जाते तेव्हापासून मला राहायला काही मिळत नाही. नाहीतर आधी मस्त भरपूर दिवस राहायची, खूप मज्जा करत होती. म्हणजे रक्षाबंधन आणि दिवाळीच्या वेळेस राहायची. चला तर मग भेटते तुम्हाला आता मार्केटमध्ये तर नाही, पण घरी गेल्यानंतरच सरळ डायरेक्ट इकडे राखी बांधताना दिसणार बहुत. आणि आज ना आम्ही 3घी जण, माहिती म्हणजे डोक्यात पण नव्हतं. तुमच्या होतं का की मी साडी हे घातली म्हणून तुम्ही शर्ट घातलं? आम्ही 3 सुद्धा, म्हणजे हे पण थोडीफार सिमिलर आहे. आम्ही 3घांनी पण सेम तर मग आता सेम कपडे घातलेलेच आहेत, तयार सुद्धा छान केलेल्याच आहेत. तर मग आपण रील करायची का खरंच? तर हे विहानला काल शानूनी राखी बांधली, त्याचा व्हिडिओ आहे. तर गेले 2 वर्ष झाले शानवी विहानला राखी बांधत होती, कारण कोणी होतं नाही राखी बांधायसाठी. आता समर्थ आलेला आहे, पण तिला असं वाटत होतं की मी विहानला राखी बांधते, मग मी विहानला राखी बांधते. तर तिने मग विहानला राखी बांधली. तर मग आता कंटिन्यू चालू आहे ते पण.
घरी पोचल्या या दोघांची तयारी वगैरे करून दिली आणि त्याच्यानंतर मग राखी बांधायचा कार्यक्रम यांचा चालू झाला. तर मला एवढं ओरडावं लागत होतं, थांब रे थांब गं. म्हणजे आता सध्या कसे लहान आहे ना, आणि समर्थ इतका लहान आहे की म्हणजे त्याला असं दिवा वगैरे दिसला त्याच्यावर सुद्धा झाप टाकते. तो पूर्ण त्यांनी ताटातला दिवा वगैरे पाडपूड केला होता. कारण मला लक्षात म्हणजे असंही नाही राहिलं की ह्या दिव्याला हात लावू शकते म्हणून. तर पुन्हा मग मी ताट जे आहे ते बाजूला घेऊन घेतलं आणि इथे मग या दोघींना राखी बांधायला लावली. तर हे बघा कशा दोघी करतात, मी बांधते. मग आता मोठी दीदी पहिले आणि नंतर छोटी दीदी. तर यांचं असं राखी बांधणं झालं. काही वेस्ट न करता वर्गासाठी निघून गेलो होतो. चमू माझ्या चमू पिल्लू माझे पिल्लू झालं ना वाळू झालं मी ते स्क्रीनशॉट काढून दिवा हो मग कशीच चालली. या बहीण भावांचं झाल्यानंतर मग मी ते दादांना राखी बांधून घेतली. आणि जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती असेल की मी दादांना अखिल लावते राखी बांधते. इकडे बघा दोघी जणी झालं आता घरचं झालं रक्षाबंधन. आणि या मुलांमुळे मला तर इतकं असं होत होतं, हे पकडू का ते पकडू का हे पकडू. आणि आता निघालेली आहे वर्धेलाच जायसाठी. तर जेवण करून जा म्हणे ताई, पण इकडे आईने पण करून ठेवलं होतं. तर आता सकाळचं जेवण तिकडे करून घेऊ आणि संध्याकाळी परसोडीला करतेच ते. आणि आज समर्थ मस्त शांत बसलेला होता आणि तो जो ड्रेस घालून होता ना तो आम्ही काल घेतलेला होता, खूप जास्त आवडला. तो टी शर्टचा कलर तर खूपच छान वाटत होता. तर आम्ही सर्वजण मॅचिंग झालो होतो, पण आपण एक फोटो पण नाही काढला पूर्ण सर्वजण मिळून. असंच राहते यांच्या गोंधळामुळे ना, बिलकुल म्हणजे काही नाही राहत. एक जण फुगते, एकाचं काही होते. आता हे थोडेसे मोठे झाले की मग तेच म्हणत जाईन आपण फोटो काढू. हो ना, एवढूसा मुलगा आहे तो, इतका गाडी चालवणार आला. तो समोर गेला ना, त्याच्या मागे बसला तो तर छोटा आहेच, पण त्याच्यापेक्षा जो समोरचा मुलगा आहे तो तर किती वर्षाचा असेल ना, जवळपास 10 वर्षाचा असून तो 2 व्हीलर चालवत गेला आणि मस्त ओव्हरटेक करून राहिला तो मुलगा. अरे बापोर. घरी आली मी आणि आल्यानंतर बघितलं आईची तब्येत नाही होती बरोबर. आईच्या कमरेला खूप जास्त त्रास होत होता, कारण ते मागे पडली होती. त्याच्यानंतर तिला कधी ना तिचं ते दुखणं उमळतं, तर त्याच्यामुळे खूप जास्त कमरेचा त्रास होता. आणि मला तिने फोनवर मी जेव्हा बोलली ना तिच्यासोबत, तर मला असं वाटू पण नाही दिलं काहीच बोलण्यावरून की माझी तब्येत बरोबर नाही आहे म्हणून. आणि एवढं दुखणं असून सुद्धा नाही का तिने एवढा सर्व स्वयंपाक करून ठेवून दिला होता. तर हे मला रागवत होते, तुला समजत नाही का असं तसं. मी म्हटलं मला सांगितलं सुद्धा नाही म्हटलं. आणि वरून पुन्हा बाबा माझे गाडीने पडले, तर त्यांचीसुद्धा तब्येत बरोबर नव्हती. तर दोघंही जण म्हणजे बघा कसं तिला त्रास होता, म्हणजे उठण्या बसण्याचा असा त्रास होत होता.
मी राखी वगैरे बांधली आणि मग जेवण वगैरे केलं आणि निघालो परसुडीला जायसाठी. मी पण थांबून होती शेतात, कारण तिकडे राखी बांधायची होती ना, त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशी आली होती. थोडंसं दवाखाना येते. पिल्लू भात कसा झाला? जेव. पुन्हा आलो होतो इथे हॉस्पिटलमध्ये आणि आता निघालो आम्ही परसुडीला जायसाठी. हो आहे कुठं तू? थांब. हां निघालो आम्ही परसुडीला जायसाठी आणि मग मी आशू भैयाला फोन केला माझ्या. तर सर्वात मोठा दादा आमच्या पूर्ण भावंडांपैकी पूर्ण सर्वात मोठा दादा आहे. तर ते संकेत आणि आशू भैया ते दोघंही जण नागपूरला राहतात, त्याच्यामुळे त्यांना दिवसावर येणं पॉसिबल नसतं. ज्या दिवशी आमचा प्रोग्राम ठरलेला असतो राखीचा वगैरे तर पॉसिबल नसतं. दिवाळीच्या वेळेस वगैरे भेटून जातात ते. राखी तर बांधायची आहे, पोळ्यापर्यंत बांधता येते. हा तर म्हणून मग मी काही म्हणजे कसं मग तुला तिकडे हे होते ना, जाव का नाही जाव, काम राहते, म्हणून मी काही फोन केला नाही त्याच्यासाठी. असं आहे ते. हे राखीसाठीच नाही का? हा 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 पोळ्याला येशील ना तू? हा बरं बरं. तेच विचार केलता मी, की मी म्हटलं आता आशू भैया येऊन गेला बा, म्हणून मग असं आहे. नाही तर मग आम्ही नागपूरला येणार होतो. सरळ नागपूर. आ का म्हणलं? हो 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 संकेत तेच म्हणे पोळ्याला येईन म्हणे. तुम्ही दोघच नाही राहत, तुम्ही दोघच नाही राहत म्हटलं. हो ते असं आहे. मग भेटू मग पोळ्यात, मज्जा करू. ओ माय गॉड, मस्त पाणी आहे नदीला. बघू शकतो किती पाणी आलेलं आहे मस्त. ओ हो 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 हो. बापरे, पूर्ण पात्र भरून आहे नदीचं इकडे पण. अरे तुम्ही दोघांचा घेतला ना भाऊजी रे? पाहुणे घेत नसते का? पाहुणे घेत नसते का? हा पाहुण्यांना काय शुगर वगैरे आहे का? चहा नाही जमत आहे ना? पाहुण्यांसाठी चहा इकडून आला वाटते. नखरेल भाऊ आहे सर्वात जास्त. आता काय करायला लागते? नाही बांधा लागतो. तेच सोडली होती मी, लपून आली होती मागच्या वर्षी. तेच सोडली आणि तेच पुन्हा बांधत आहे. एवढा गडबडून बनवून ए सोनं दे का काकू? सोनं आहे का गं काकू? सोन्यानं वाढते ना. सोन्यासारखा राहू बा म्हणते, असं माहिती आहे. माझे भाऊ सोने का? पुन्हा काय म्हणलं? पुन्हा काय का? कोण गेलं?
तोच त्याला पेडाचा जार कुठं आहे ग? आम्ही दरवाजा माय बाई पोरगी एवढ्या वेळची दरवाजा वाजवत आहे. पोरीसाठी नाही उघडला आणि जवयासाठी पटकन दरवाजा उघडला. दार उघडच होतं, तुम्ही दारच ठोकत राहिलाय. मी मला दार असं असं होतं का ते? हे काय रे एवढा भूकंप? हा माझे भाऊ असे? मग माझे भाऊ तर तुमचे पण भाऊ. आता प्रेस करते का तू? येऊ माझा सर्वात जास्त मटका भाऊ. माहीत जर असतं मी येऊन राहिली भाऊ म्हणून फेशियल करून आला असता. तसं नाही, व्हिडिओ काढतो म्हणलं कसं थोडं हो व्यवस्थित दिसलं पाहिजे ना. झाली का तुझी तयारी? चांगला आहे ना? हो छान पेड आहे. पावती कसं लागते? नाही पाहिलं ना, 2 वेळा पाहिलं ना. राहू दे बेटा. शानू पेढा पाहू दे त्याला. जा एक खाऊन ये पुन्हा. सागर किरम होते. सागर अरे जास्त नाही खाऊ, किरम होते. पहिले अक्षर करते काम ते करते ना. जास्त खाल्ला का किरम होऊन जाईल माझ्या भावाला. होते ना किरम लागत ना. काही तर बोल. पेढे कुठे आहे? पांढऱ्याचा पिवळा होऊन जाईल. सोनी भाऊ माझा सोन्यासारखा चमकला पाहिजे. पिवळा मी पाया लागणार होती. मोठा आहे तसा आहे त्यापेक्षा. नाही मी लहान आहे त्याच्या तसंच नाही. मी मोठी आहे त्याच्यापेक्षा. किती महिन्यानं काकू? 4 महिन्यानं पाया लागला. 3 महिन्यानं पाया लाग. 3 महिन्यानं संकेत मोठा आहे. 3 महिन्यानं तू लहान आहे. पाया लाग. 3 महिने मीच घालून घेतो. ए दिवा हॅलो व्हिडिओ मध्ये दिसू दे. झाकून टाक. किती नालायक आहे, किती नालायक आहे रे तू. गोल्ड कॉइन बनतो एवढा सोन्याचा तू गुण देते का? सोन्याचा काय बरं? अरे त्याला सुद्धा मळ लागून आहे रे. सोन्याले मळ नाही लागू नये. पहिले पाय स्टीलले मळ लागू नये. कोणापासून आणलं रे? पण ह्या सोन्याच्या कलदराचं काय करू मी? अंगठी बनवून टाकतो. अंगठी बनते का? किती हुशार आहे का भाऊ, खरंच हुशार आहे. बायकोला द्यायचं बरं तू पैसे. गोल्ड कॉइन होईल म्हणा तो. बायकोला पैसे देतो तू. अजून काय पाहिजे? आशीर्वाद. आशीर्वाद नको. जय जगन्नाथ. तक्रार पैसे आरतीतच टाका. जय जगन्नाथ. असे नको देऊ, असे नाही दे, आरतीतच टाक. थांब एक मिनिट. थांब रे सागर. थांब टाकू नको. आ दिली. का देते ग आणखी? अजून काय पाहिजे होतं? हा? टाकली ना ग. मग वायरिंगचा कशाला? कोणती गाडी?
ते कमी करून देऊन दे. 1 2 3 4 5 नाही नका बोला, तू आवाज दे आदूला, मग येते आदू. जा, ये रे आदू म्हणा. जा, इथून ये. खरंच का रे? हो किती? किती अरे बाप रे, ये देखो पैसा, चीक टपाक टमटम. थँक्यू. आता मळलेला दिला तरी चालते मला. ओ माय गॉड. यावर्षी माझ्या भावाचा पेमेंट झालं वाटते. किती आहे? जा, आवाज दे. जा, तिथून आवाज दे. किती 2700 रुपये. 2700. याचं काय घेऊ मी? साडी पाहिजे होती. साडी 2700 रुपयाची. लग्नात देशील ना पण? लग्नात 5000ची. अरे बाप रे बाप. खरंच ना? हे रेकॉर्डिंग आहे बरं. हो हम भी क्या म्हणते, तुम भी यही हो, मैं भी यही हूँ, और ये सब लोग यही पे है. 5000 की साडी कबूली. नाही याने घेऊन दिली, याले दुकानात बसून घराकडे आणायचं नाही. लग्न होत परत ते लग्न झालं पाहिजे हा? लग्न झालं पाहिजे, गॅरंटी नाही का? म्हणून 5000ची साडी कबूल केली रे. सागरच्या घराकडून येईपर्यंत काकूंनी माझ्या स्वयंपाक वगैरे सर्व करून ठेवलेलं होतं आणि फक्त आल्याबरोबर मग मी ताट वाढून घेतले आणि सर्वांना वाढवून दिलं आणि मी वाढणं वगैरे केले आणि नंतर मग मी पण जेवण केलं आणि मग आम्ही लवकर आटोपलं होतं आमचं सर्व काही. तर मग आम्ही लवकर गावासाठी म्हणजे परत येण्यासाठी पण निघून गेलेलो होतो आणि जेवणात केलेलं होतं काकूनी भजे, पापड, भाजी, अलवंगीची, श्रीखंड, पोळी, भात, कढी, सर्वच काही केलेलं होतं. तर मग उद्या शाळा आहे आणि आमचं सर्व काही लवकर आवरून झालं, त्याच्यामुळे आम्ही निघालो. जर समजा 10-11 वगैरे वाजले असते, तर जास्त जर वेळ झाला असता तर मग आम्ही थांबलो. तर पोहोचलेलो आम्ही घरी. तर छान मस्त झोपायची तयारी झालेली आहे. तर आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला बिलकुल विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे काय होते ना, तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते आणि माझा इझिली तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे म्हणून म्हणजे माहितीच पडून जाते. तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि पुन्हा आता व्लॉग जे आहे ते कंटिन्यू येत राहतील. तर भेटू उद्या एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.